नमस्कार मित्रांनो, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। आज एक खास शो तुमच्यासाठी आम्ही आणलाय नव्यानेच। आज आपल्यासोबत काही खास पाहुणे आहेत, एक मराठी सिनेमाचे काही कलाकार आणि दिग्दर्शक। अलीकडे मराठी सिनेमाने बरेच वेगवेगळे टप्पे गाठले, म्हणजे एकीकडे नागराज मंजुळेंचे फॅन्ड्री सारखे सिनेमा असतील, सैराट सिनेमा असेल, श्वास पासून सुरू झालेली ही जी जर्नी आहे ती आता अजून पुढे पुढे चालली आहे। आणि असाच एक हटके सिनेमा घेऊन आलेत आपल्यासाठी मराठमोळे कलाकार। ती टीम आपल्यासोबत आहे। रांगडा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी अवघ्या 4 दिवसात 12 जुलैला सिनेमा प्रदर्शित होणार आहे। त्याची टीम आपल्यासोबत आहे, दिग्दर्शक अयुब हवालदार, सोबतच कलाकार आपल्यासोबत आहेत त्याचे। तर या टीम सोबत आपण गप्पा मारणारच आहोत। सुरुवात ऑफकोर्स आपण ज्यांच्याकडून ऍक्शन बोलल्यावर सुरू होतो सिनेमा, त्यांच्याच ऍक्शनने आपण या मुलाखतीची सुरुवात करूया। अयुबजी, काय सांगाल? रांगडा सिनेमातून कळतं तरी की सिनेमा पैलवानकी वर आधारित थोडा काही संबंधित असेल, नेमकं काय जरा सांगा। सर, रांगडा जो सिनेमा आहे आपला, आपण एक काही दिवसापूर्वी रांगडा चित्रपटाचं जे मेन पोस्टर आपण लॉन्च केले होते, तेव्हा आपल्या रांगडा चित्रपटाची टॅगलाईन अशी होती की बैलगाडा मालक प्लस पैलवान इज इक्वल टू रांगडा। म्हणजे महाराष्ट्रातील हे जे दोन रांगडे आणि मर्दानी खेळ आहेत, बैलगाडा आणि कुस्ती, या दोन खेळांना आपण एकत्र घेऊन आपण या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। सिनेमा करायचं नेमकं म्हणजे तुम्हाला बघून तर वाटतच आहे की तुम्ही रांगडा सिनेमाच करणार, तुम्ही दिसताय तसेच रांगडे सर्व, तर तरी पण मुळात याच विषयाकडे का आणि याच्यात काय वेगळं सिनेमातून? नक्कीच सर, जो आपला रांगडा चित्रपट आहे हे बनवण्याचं महत्वाचं कारण असं की मी स्वतः एक पैलवान आहे आणि मी स्वतः एक बैलगाडा मालक पण आहे। तर आतापर्यंत भरपूर विषयांचे चित्रपट आले, बैलगाड्यावर पण चित्रपट आले, पण जे कंटेंट आपल्याला मला चित्रपटामध्ये जे पब्लिकला जे अपेक्षित आहे ते आतापर्यंत म्हणजे चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही। तर जे बैलगाडा मालक म्हणजे काय, म्हणजे बैल आपल्या एक मालक आपल्या बैलाला किती जीव लावतो आणि काय पद्धतीने बैलगाडी शर्यत असते, हे आपण चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि कुस्ती म्हणजे पहिल्यांदा स्वभाव कसा आहे, ऍक्च्युली मार्केटमध्ये एक वेगळी थोडस चर्चा होते की पण थोडस म्हणजे एक म्हणतात सगळे की कोणाचं मेंदू गुडघ्यात असतो, पण ही पूर्णपणे एक चुकीचं समज आहे लोकांचा। की आपण एक स्पष्टपणे मी तुम्हाला सांगू शकतो की ज्या वेळेस पैलवान कुस्ती खेळतो तर पैलवान एका सेकंदात 100 डाव टाकण्याचं त्या पद्धतीने पहिल्यांदा सगळे प्लॅनिंग असतात। आणि या व्यक्तीला तर आपण बोलू शकत नाही, त्याची चालाकी रिअल लाईफ मध्ये पहिलं काही आपण चित्रपटातून दाखवायचा प्रयत्न करायचा। बोलताय पैलवानांचा तुम्ही जो शब्द वापरला तसं नाही, माझ्या मते तरी पैलवानी मुळात मनाली भोळे असतात, त्याच्यामुळे ते तसं त्यांच्याकडून काही बोलले जाते किंवा काय असेल। तसं माझे स्वतः आजोबा पैलवान होते, मला बघून तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल माझे आजोबा पैलवान होते, 6 फूट त्यांची उंची होती। असो तर अजून एक गोष्ट म्हणजे टीजर आपण सर्वांनीच बघितला, ट्रेलर आम्ही बघितला, हटके ट्रेलर आहे, छोटासाच आहे पण मस्त आहे। सर्व नवीन कलाकार आपल्यासोबत आहेत, त्यातले मला वाटतं तुम्ही विलन आहे त्याच्यात, तुम्ही तुमची निगेटिव्ह भूमिका कदाचित आहे। तर नेमक्या नवीन कलाकारांना घेऊन तुम्ही चित्रपट आणला आहे, त्याबद्दल तुम्ही आधी सांगा, नंतर कलाकारांची इंट्रोडक्शन आम्हाला करून द्याच तुम्ही। नक्कीच, याचं सर्व महत्वाचं कारण असे की आतापर्यंत कोणत्याही क्षेत्रातील जो प्रोफेशनल माणूस आहे, सपोज डॉक्टरला सांगायला लागतं की मी डॉक्टर आहे, वकिलाला सांगायला लागतं मी वकील आहे, पण पैलवानला सांगायला लागत नाही की मी पैलवान आहे म्हणून। आणि आपला चित्रपट बऱ्यापैकी आपला जो चित्रपटातून नायक आपण चित्रपटातून दाखवलेला आहे तो बैलगाडा मालक प्लस पैलवान आहे, तो कॉलेजमध्ये शिकतोय आणि त्याच्या जीवनात त्याच्या घडामोडी घडतात। तो मैत्री एक पैलवान एक बैलगाडा मालक आपल्या मैत्रीसाठी काय करू शकतो हे संपूर्ण आपण चित्रपटातून आपल्याला दाखवलेले आहे। जे आतापर्यंत मला भरपूर जणांनी प्रश्न विचारले की तुमच्या चित्रपटामध्ये स्टार कास्ट नाहीत म्हणून, तर मी एक सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की आज बैलगाडा क्षेत्रामधला देव मानला जाणारा बैल आमचा हिंद केसरी मान्याबाई, जवळकर साहेबांचा माने आहे, परत सातपुत्यांचा सरपंच आहे, धुमाळ बंधूंचा झेंडे, बोक्सरचा बलमा आहे, असे जे बैलगाडा क्षेत्राचे भरपूर बैल आहेत की जी खरे स्टार आहेत, या स्टार हेच माझ्या चित्रपटाचे स्टार कास्ट आहेत। म्हणजे ते ओरिजिनल बैल तुम्ही वापरले? येस सर।
ही फारच गोष्ट भारी आहे, कारण की माझे पण बरेच मित्र बैलगाडा शर्यतीचे फॅन आहेत, त्यांचे व्हिडिओ वगैरे एवढे बनत असतात, बारी वगैरे. मला जास्त काही यातलं अजून कळत नाही, मी बघतोय, शिकायचा प्रयत्न करतोय, पण ओरिजिनल कास्ट तुम्ही ती बैलांची घेतली ती बघायला फारच मजा येणार आहे. आणि जे आता आपल्यासोबत कलाकार त्यांच्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन करून द्या. काय हे सर भीमराज धानापुणे सर, आपल्या चित्रपटामध्ये विलनच्या वडिलांची त्यांनी भूमिका केलेली आहे. आणि आपला ट्रेलर ज्या कारणामुळे गाजलाय, ट्रेलरचा स्टार्टिंगचा जो डायलॉग आहे ते सरांची ती भूमिका आहे. आणि निलेश कावत सर चित्रपटामध्ये त्यांनी विलनची भूमिका केलेली आहे. आणि हे ऑलरेडी बैलगाडा मालक आहेत. एक यांच्या कास्टिंगचा एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी पण बैलगाडा मालक आहे, मी पण कंटिन्यू घाटावर असायचो आणि निलेश शेठ पण घाटावर असायचे. आमचं गाव शेजारी, आमचे 20 किलोमीटर अंतर आहे आमच्या गावामध्ये. आणि ज्यावेळेस मी चित्रपट करायचं ठरवलं त्यावेळेस मी फक्त चित्रपट करायचं ते हेतूने बैलगाड्याच्या घाटावरती गेलो होतो. आणि मला एक असा रांगडा व्यक्तिमत्व पाहिजे होतं चित्रपटामध्ये की जो माणूस बैलगाडी क्षेत्रात त्या पद्धतीने बैल झुंपू शकतो. आणि सर ही कला पण खूप अवघड आहे. बैल झुंपणे ही कला खूप अवघड आहे. आणि त्या कलेमध्ये निलेश शेठ माहिती होते एकदम. आणि ज्यावेळेस आम्ही तिकडे गेलो त्यावेळेस या जगावरला सगळ्यात याडा बैल म्हणजे जो बैल झुंपायला खूप त्रास करतो, सहजासहजी झोपायला येत नाही, हा असा बैल निलेश कावत सर. या बैलाचे आणि निलेश कावत सरांचे जवळजवळ अर्धा तास सर्कस चालू होती, म्हणजे कोणीच माघार घेत नव्हतं. आणि त्यानंतर निलेश सरांनी एक अर्धा तासानंतर तो बैल झुकला. आणि त्यानंतर म्हणले की असला एक माणूस आपल्याला चित्रपटामध्ये राहणार म्हणून त्या इकडे मला पाहिजे. आणि लकीली मी ज्या व्यक्तीला बोलतो ते एकदम जवळचे मित्र होते. ते निलेश कावत माझ्या जवळचे लगेच बोलतो मी. आणि सरांचे बोलणे झाले आणि सरांचे कास्टिंग झाले. सर तुम्ही काय सांगाल कास्टिंग बद्दल? म्हणजे आपल्याला म्हणजे या चित्रपटामध्ये काम करायला संधी मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं. तर बैलगाडाचा नाद होता पहिल्यापासून. बैलगाडाचा म्हणजे यांची माझी पण त्यावेळी ओळख नव्हती. तर यांनी घाटामध्ये मला पाहिलं, घाटामध्ये बैल वगैरे झुकताना पाहिले. त्यानंतर मला ते येऊन भेटले की तुम्ही आपण रांगडा चित्रपट बनवतोय, तुम्ही या चित्रपटामध्ये काम करसाल का म्हणून. म्हणलं ठीक आहे चल. मग आपल्याला पण त्यामध्ये इतका अनुभव नव्हता, पण त्यांनी आमच्याकडून काम करून घेतले, शॉर्ट फिल्म बनवून घेतल्या. आणि नंतर मग आमचं काम चांगलं वाटलं, त्यानंतर मग त्यांनी कास्टिंग केली या चित्रपटामध्ये. म्हणजे पण एक पैलवानकी असेल किंवा बैलगाडा शर्यत आणि गावात राहिल्या व्यक्तिमत्वानंतर सिनेमा क्षेत्रात किंवा सिनेमात काम करताना कसे अनुभव आले किंवा नेमकं वेगळं काय वाटलं? नाही म्हणजे वेगळं मजा आली चित्रपटामध्ये काम करायला. फर्स्ट टाइम या चित्रपटामध्ये काम करायला संधी मिळाली त्याच्यामुळे. आणि यांनी पण जे आमच्याकडून जी गोष्ट होत नाही ती यांनी करून घेतली आणि एकदम हसत खेळत असे पूर्ण काम झालं. झेंगड्या नीट चड्डीत राहा, मी सुरू झालो ना, डायलॉग नाही मारी, तू साईज बघत बस, मी गेम करून जाईल. मी बघतोय खूपच शांत व्यक्तिमत्व आल्यापासून. दिग्दर्शक असतील खूप बोलतायत पण सर खूपच शांत बसले, तरी असा निगेटिव्ह डायलॉग केला तर कसं वाटलं? म्हणजे हा असा पहिलाच मूवी असेल तुमचा निगेटिव्ह. मी लहानपणीपासून काय आलं बोर्डिंग मध्ये शिकलेलो विद्यार्थी, स्वभाव असं म्हणजे मंजुळच आहे, पण जो रोल दिला तो माझ्या स्वभावाच्या विपरीत. हा तर ते करणं जरा कठीण होतं. पण हे म्हटले की अप्पा, ती प्रेमाचं नाव आहे आम्हाला दिलेलं, अप्पा हा रोल आहे, तुम्हाला रोल करायचा आहे, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये तसं जगायचं नाही. पण तरी म्हणायचं सर नाही हो बरं काय वाटत, कारण पब्लिक बघेल काय विचार करा. पण ते म्हटले काय नाही असं. असे डायलॉग असतात, बरेचसे सीन असे दाखवले जातात चित्रपटात की ती बघूशी वाटत नाही. पण आपल्या चित्रपटात नुसता डायलॉग जे असे काही त्यात वापर दाखवलेलं नाहीये. चित्रपट फॅमिलीला बघण्यासारखं बनवलेलं आहे आणि फार सुंदर बनवलेलं आहे. आणि अजूनही तुमच्याशी बोलताना म्हणजे सतत मी मगापासून तुम्हाला आल्यापासून बघतोय तेव्हापासून KGF ही मूवी तुम्ही बघितलं त्यातला व्हिलन सारखा तुमचा एकदम डॅशिंग लुक वाटतोय. गरुडा आहे त्याचं नाव आहे व्हिलनचा. तर लुक बद्दल काय सांगाल? नेमका हा लुक कसा म्हणजे घेतला की आधीपासून? नाही आधीपासून नाही. पहिले मी सेविंग करायचो आणि छोटेसे मूछ वगैरे असायच्या, केस बारीक असायचे. कारण मी प्रोफेशन माझं तसं ह्या लास्टच्या 10 वर्षामध्ये ड्रायव्हिंग केली. आणि ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये असं राहणं म्हणजे बरं नाही वाटतं, कारण पब्लिकला जे कस्टमर असतात ते लोक बघताना दृष्टिकोन वेगळा होता. म्हणजे असं एकदम सिंपल राहायचो. पण सरांना चित्रपटामध्ये असं त्यांना डॅशिंग रोल आणि दाखवायचा होता, तर त्यांनी केस दाढी हे सगळे वाढवायला सांगितले. त्यानंतर तो लुक तसा ते गरुडासारखं कोणी बोलते, कोणी KGF बोलते, कोणी काही पण बोलते. पण हा जो लुक ठेवलाय हा खास चित्रपटासाठी ठेवलेला आहे. ह्याच्या पाठीमागे दुसरं काय?
ती म्हणजे त्यांचं प्रोफेशन ऐकलं किंवा वेगळं, तर कास्टिंग बद्दल यांच्यावर काहीतरी असं जर तुम्ही त्यांची कास्टिंग सांगितली, तुमचे मित्र होते शेजारच्या गावातले, यांच्या कास्टिंग बद्दल आपण सर अहमदनगर मध्ये ऑडिशन ठेवली होती आणि ऑडिशन मध्ये 147 लोकांनी त्यावेळेस सहभाग घेतला होता. तर 147 पैकी आपल्या रांगोळी चित्रपटामध्ये बॉडी लँग्वेज मॅच होईल ते फक्त एकच कॅरेक्टर मला भेटलं, आप्पांचं कॅरेक्टर भीमराव धानापूर, ज्यावेळी त्याला प्रेमाने सगळे आप्पा म्हणतो. आणि ज्यावेळेस त्यांचं सिलेक्शन झालं चित्रपटामध्ये तर त्यांचं सेकंड व्हिलन म्हणून सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर थोडंसं आर्थिक कारणामुळे आता चित्रपट थोडं पुढे टाकायला गेला, त्यामुळे थोडंसं हिरोच्या ग्रुपमध्ये आप्पाला घेतलं गेलं. आणि ज्यावेळेस ऑर्डर संपूर्ण आपली कास्टिंग पूर्ण झाली आणि आपल्याला कॅरेक्टरच राहिले नाही काय द्यायला, कारण एक जवळ जवळ असल्यामुळे पेंडिंगला आपल्याला ठेवलं होतं तिथं त्यामध्ये आप्पा म्हणतो. आणि जे विलनच्या वडिलांचे कॅरेक्टर होते त्यासाठी मग आपल्याला म्हणजे आपण तुम्हाला काम करायला. आणि ज्यावेळेस त्याला त्यांनी ती भूमिका सांगितली, ते कॅरेक्टर आपल्याला सांगितलं तुम्हाला असं कॅरेक्टर प्ले करायचं होतं बाईसर माझा. आणि ऍक्च्युअली मध्ये आप्पांचा स्वभाव खूप मुलायम आहे, म्हणजे एकदम नाजूक स्वभाव आहे त्यांचा आणि एकदम हार्ड कॅरेक्टर मी त्याला आपणना. पण मला आप्पांच्या ऍक्टिंग वरती विश्वास होता, त्यामुळे मी आपल्याला थोडंसं मागे ठेवलं होतं. आणि ते कॅरेक्टर माझ्या स्टार्टिंग पासून माइंडमध्ये होतं की हे कॅरेक्टर आप्पाच करू शकतात म्हणून. आणि ज्यावेळेस आमची भेट झाली त्यावेळेस दाढी मूच अजिबातच नव्हती, फक्त थोडीशी मूठ होती, दाढी अजिबातच नव्हती. आणि मी त्याला सांगितलं की सर तुम्हाला दाढी वगैरे मी विषय वाढवायला लागतील. आणि एक वर्षभर आपल्या चित्रपटाचं काम ऑडिशन झाल्यानंतर पुढं पोस्टपोन झालं पुन्हा. तर एक वर्षानंतर सर आमची भेट झाली, मला अहो हे काय अवतार केलं, अहो तुम्ही तर सांगितलं की चित्रपटामध्ये तुम्हाला कॅरेक्टर दाढी मी वाढवा. म्हणजे मी सहजच बोलून गेलो आणि त्याने ती गोष्ट एवढी मनावर घेतली. आणि त्यानंतर त्या चित्रपटामध्ये आपण त्या कॅरेक्टरसाठी कास्टिंग केलं. परफेक्ट बसलाय, दिसूनच येते सगळं प्रेक्षकांना, ट्रेलर मध्ये दिसले, आता लाईव्हही दिसते. आणि 2 कास्टिंग मध्ये सांगितलं, बाकी अजून एक महत्वाची कास्टिंग म्हणजे ऑफकोर्स आपला हिरो हिरोईन त्यांच्याबद्दल त्या तिथे आलेलं नाहीये. सर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आज चित्रपट रिलीजिंगला फक्त 4 दिवस बाकी आहे आणि आम्ही आपल्या पूर्ण जी टीम आहे आमची टीमची 3 गट केलेले आहेत. आज डिरेक्टर आणि माझ्यासोबत 2 व्हिलन लोक आहेत, एक हिरो व्हिलनचा ग्रुप आणि हिरोईनचा ग्रुप आहे. तर सगळेजण आपापल्या पद्धतीने थोडंसं कोण पुण्याला गेले, कोण कोल्हापूरला गेले, या ठिकाणी मार्केटिंगसाठी आज आमचं योग्य येण्याचा आला. बरं, ते आज येऊ शकले नाही, पण त्यांच्या कास्टिंग बद्दल पण काय हटके स्टोरी, जशी या दोघांची तर फारच हटके स्टोरी होती, तशी हिरो हिरोईन बद्दल काय हटके स्टोरी? नक्कीच सर, ज्या वेळेस चित्रपटामध्ये मला कास्टिंग करायची होती पैलवानची, तर आपण डायरेक्ट म्हणजे पहिला चित्रपट असेल की त्याचे ऑडिशन डायरेक्ट तालीममध्ये घेतले कोल्हापूरमध्ये. पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष पैलवान मारुती भाऊ माझे जवळचे मित्र आहेत. आणि भाऊंना सांगितलं की भाऊ मला अशी कास्टिंग चित्रपटातून पाहिजे. भाऊने मला 10-20-30 फोटो पाठवले, मला ते फोटो काही व्यवस्थित वाटले नाही. भाऊ म्हटले एक काम कर, तुला पटत नाही माझं, तू स्वतः कोल्हापूरमध्ये आणि तुला ऑडिशनसाठी मी डायरेक्ट तालीमच फ्री करून देतो संपूर्ण कोल्हापूरचं. आणि कोल्हापूरला कुस्तीचे पंढरी मानले जाते, त्यामुळे सगळे पहिलं त्या ठिकाणी ऑडिशनला आले. आणि त्यावेळेस भूषणशी उतारे पण त्यावेळेस जे आपल्या चित्रपटामध्ये मेन हिरो आहेत ते त्या ठिकाणी ऑडिशनला आले होते आपल्या. आणि त्यांचं बॉडी लँग्वेज वगैरे सगळ्या गोष्टी बघून आपण त्यांचं त्या ठिकाणी कास्टिंग केलं. आणि एक योगायोग असा आहे की आपल्या चित्रपटामध्ये आता ज्यांनी विलनची भूमिका केली लेखन नाहीची अमोल लंके आमच्या निंबूज गावचे, आपल्या शेजारचे गावचे, तर भूषण शिवतारे अमोल लंकेला भेटायला आले होते. आणि त्यांनी मला सांगितले की चला आपण अमोलला भेटला जाऊ म्हणून. आणि ज्यावेळेस आम्ही अमोल लंकेला भेटायला गेलो त्यावेळेस त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची बोलण्याची पद्धत, तो ॲटिट्यूड आणि ती गोष्ट आपण पूर्ण कॅप्चर करून अमोल लंकेला ऑफर टाकली, तुम्ही चित्रपटामध्ये विलनचं काम करणार नाही. भूषण माझ्याकडे पाहायला लागला, तुम्हाला विलन घेतलं त्यांना पुढे काम मी काय करू, मला भाऊ तू हिरोचं काम करू. त्या पद्धतीत आपण त्यांचं अमोल लंकेची पण ज्यावेळेस माझी भेट झाली, आज तुम्ही चित्रपटामध्ये आपलं विलन पाहिलं असेल, फुल केस दाढी वगैरे आली, त्यावेळेस त्याला दाढी आणि मिशी त्यांनी पूर्ण क्लीन शेवली त्यांची. तर मी त्याला सांगितले की भाऊ तुम्हाला या पद्धतीतून तुम्हाला बनवायचे आहे. म्हणजे ज्या पद्धतीने मी आपण सांगितलं त्या पद्धतीने अमोल सरांना सांगितलं, त्याने स्वतःची बॉडी लँग्वेज अभ्यास वगैरे करून संपूर्ण त्यांचं आपण आणि खूप चांगल्या पद्धतीने काम झालं त्यांचं. आणि जे आपली हिरोईन आहे तर हिरोईनच्या कास्टिंगसाठी पण त्या पद्धतीची आपली मुलगी आपल्याला पाहिजे होती, जिला बैलगाडी चालवता यायला पाहिजे, जरी येत नसेल तरी तिची शिकायची तिची कॅपॅसिटी पाहिजे, आवड पाहिजे. आणि भरपूर ठिकाणी फिरलो, ऑडिशन पण आपले भरपूर झाले, पण ते मला ऑडिशन मधून फक्त एकच कॅरेक्टर भेटले, बाकी सगळे कॅरेक्टर मी असंच ओळखीवर इकडून तिकडून करून घेतले. तर आमचे बंधू आहेत नौशाद इनामदारचे आणि जे आपल्या चित्रपटामध्ये हिरोईन म्हणून नाव होती त्यांची ओळख होती. आणि एक दिवस असंच भाईसोबत बसलो, भाई यार आपल्या चित्रपटामध्ये सगळं झालं काय हिरो नाही आपल्याला. भाईने मला ती प्रॉपर दाखवली, हे तुम्हाला योग्य वाटतं म्हणजे ठीक आहे. आपण मंदिराच्या समोर घेऊन ऑडिशन घेतले, सगळ्या गोष्टी स्पीड बसले,
आणि हे सर्व जे सिनेमा आहेत म्हणजे मी अशा तऱ्हेचे आपण सिनेमा बघतो फॅन्ड्री आहे बबल आहे या सिनेमाचं गाणं हा एक एक्स फॅक्टर असतो. यात ही तशी गाणी अटकी दिसून येते. सुरुवातीलाच आयटम सॉन्ग सुरुवात होते ट्रेलरची नंतर गाणी. तर गाण्यांबद्दल काय सांगाल नेमकं? गाणं सर आणि माझी एक इच्छा आता हा चित्रपट माझा पहिलाच आहे तर माझं असं आणि मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे मग गोष्टी कोणताच कोर्स केला नाही चित्रपटाचा. मी डायरेक्ट खूप चित्रपटामध्ये उठलेले असं म्हणजे आपण चित्रपट केले मी फक्त अगोदर लोकांचं कॅप्चर करत चाललो कोण काय बोलतो ते सगळे आणि त्यानंतर एक चित्रपट मी असेच केला. त्यानंतर मला संपूर्ण गोष्टी साहेब झाल्यानंतर त्या गोष्टी केली की चित्रपटामध्ये गाणं खूप चांगलं लागतं. ते गाणं व्हायरल झाल्यानंतर तुमचा चित्रपट व्हायरल होतो आणि चित्रपटामध्ये मला जो बेस मला आवडला तुझ्या रूपाचं चांदणे वाजवते जे घोडा चित्रपटामधलं गाणं ते गाणं मला आवडलं होतं अगोदर आणि ते गाणं मला तसंच गाणं बनत होतं म्हणून त्याच संगीतकाराकडे गेलो मी रोहित दादा नागवेडेकडे आणि चित्रपटाचं दादाने सांगितलं ठीक आहे मी करतो पण मला गीत लागेल. तर मग आमचे शेजारच्याच गावचे अरुण वळून सर म्हणून त्यांचं पण आपल्या अगोदर कोणतं गाणं मार्केटमध्ये आलं होतं पण त्यांचं खूप छान होतं आणि संधी भेटत नव्हती. तर वळून सरांचे माझं कोण झालं सर मला एक गाणं तुम्ही लिहून देऊ शकता आणि त्याने मला एक खूप छान गाणं लिहून दिलं आणि ते गाणं रोहित दादासमोर त्याने मी ठेवलं. तर दादाने पण ते गाणं खूप आवडलं दादाला आणि ते गाणं केलं तुम्ही ते गाणं पाहिलं खूप चांगले गाणे हिट झाले. त्यानंतर मला एक सॅड सॉन्ग गाणं पाहिजे होतं फ्रेंडशिप वरती सॅड सॉन्ग पाहिजे होतं. तर त्या गाण्याला मला 2 वर्ष वेट करायला लागले. जसं गाणं पाहिजे तसं मला गाणं म्हणजे लिरिक्सच भेटले नाही. प्रमोद आंबाळकर म्हणून नाशिकचे गीतकार आहेत ते रोहित दादाच्या थ्रूच त्यांची माझी ओळख झाली आणि दादा पण माझ्याकडे होते मला रोहित दादा की किती लिरिक्स बदलतोस तू एक तर फायनल कर ना असं एखादी दे ना तू किती 100 येऊन गेले तुला अजून तर एखादा एक्सेप्ट कर. मला आवड मला ज्या पद्धतीने जो फील यायला पाहिजे तो फील मला त्या गाण्यात येत नव्हता आणि त्यावेळेस आंबेडकर सरांचं गाणं मी ऐकलं ते गाणं माझ्या काळजाला स्पर्श केलं आणि त्यावेळेस ते गाणं आपण फायनल केलं आणि दोन्ही पण गाणी मार्केटमध्ये खूप चालले आणि दणके बाजूचे गाणे या गाण्याबद्दल एक आवर्जून सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण ते गाणं लॉन्च केलं शेतकरी पुत्र प्रोडक्शन आपल्या चॅनलवरती आपण ते गाणं टाकलं म्हणजे आपण युट्यूब चॅनल ओपन केला त्या गाण्यावर पहिलंच कंटेंट ते पडलं 0 सबस्क्रायबर त्या गाण्याला होते चॅनलला आपल्या पण ते गाणं इतकं हिट दिलं लोकांनी इतकं त्या गाण्याला प्रेम दिले की 2 महिन्यात ते गाण्याला 1 मिलियन प्लस होऊन गेले होते. तर गाण्यांबद्दल जर बोललो ट्रेलरमध्ये अजून एक आठवी गोष्ट दिसून आली शेवटला हिरो हिरोईनचा डायलॉग नाही चिपटू देणार मी कांड असा काहीतरी बैलगाडी संबंधित आहे. तो बैलगाडीचा मला काय जास्त कळत नाही मला आवड आहे मी अजून हळूहळू बघतोय पण नेमकं त्या डायलॉग बद्दल काय सांगाल जरा भारी वाटलंय. सर आतापर्यंत आपल्या जे चित्रपटामध्ये जो आपण प्रोपोज दाखवलेला आहे आपला जो चित्रपट आहे बैलगाडा मालक प्लस पहिल्यांची लव्ह स्टोरी त्याचं फ्रेंडशिप जीवन तर आपला चित्रपट आपला हिरो एकदम रांगडा दाखवलेला आहे आपण आणि त्याचा प्रपोजची स्टाईल पण मला असं वाटलं की रांगडी पाहिजे त्या पद्धतीने आपण चित्रपट त्याचा प्रपोज दाखवलाय की तू मला कॉलेजमध्ये दिसली की घाटात उतरल्यासारखं वाटते. घाट म्हणजे बैलगाड्या शर्यतीचा ट्रॅक आमचा तू माझ्याकडे पाहून हसली की 12 सेकंदात बाहेर झाल्यासारखं वाटतं म्हणजे ज्यावेळेस 12 सेकंदात बाहेर होते त्यावेळेस आमचं 1 नंबर येतो शर्यतीत आमच्या. तू मला एक झलक दिली की फायनल उतरल्यासारखं वाटते म्हणजे संपूर्ण एकदम टॉपच्या बाहेरचं नाही विषय आहे आणि तू जर मला टाळाटाळ केली तर अर्ध्या घाटात कांदा चिटकून बाजी मधून आल्यासारखं वाटतं. याचा अर्थ असं की आपल्या जे बैलगाड्या क्षेत्रामध्ये 4 बैल पडतात जे पुढची बैल असतात आपण त्याला कांड म्हणतो आणि मागची बैल त्याला जोकाट म्हणतो आपण. तर पुढची बैल थोडी कमी झाली किंवा नाही पळाली तर मग कांड चिटकले आणि बैलामधून कुठेतरी ट्रॅक सोडून साईडला पळाले. एक त्याचा अर्थ असा झाला म्हणजे आपण एक लव्ह स्टोरी मध्ये असं सांगू की तुम्हाला समोर म्हणजे घाटात उतरल्यासारखं वाटतं म्हणजे मला तो फील होतो एक बैलगाडा मार्गाला घाटात गेल्यानंतर एकदम स्वर्गात गेल्याचं फील होतो. तर म्हणजे तू त्या पद्धतीने त्याला प्रपोज करतोय आणि जे तुम्ही बोललेत की नाही चिटकून देणार नाही कांडे तर आपली हिरोईन पण त्याच पद्धतीने ग्रामीण मातीतल्या पुण्या खोडीली आहे आणि ती त्या पद्धतीने त्याला होकार देते आपल्या हिरोला की नाही चिटकून देणार मी कांडे आणि बारी वळायचा तर विषय घेऊ नको कारण बारी घाटाचा राजाच होणार. घाटाचा राजा म्हणजे दिवसभरात जे बैलगाडी शर्यत पळतात तर सगळ्यात कमीत कमी सेकंदात येणार जो गाडा सुद्धा घाटाचा राजा म्हणतो म्हणजे हिरोईन त्या पद्धतीने आपल्या हिरोला होकार देते म्हणजे या पद्धतीत आपण थोडासा हटके प्रोपोज टाकण्याचा प्रयत्न केला. फारच भारी आहे नक्कीच त्याच्यावर रील्स पण बनतील असं तर अशा सिनेमामध्ये जसं बोललो गाणी हटके असतात कास्टिंग हटके असते तसं त्या सर्व सिनेमातून काहीतरी एक सामाजिक संदेश असतो. तर तुमच्या सिनेमामधून नेमका काय सामाजिक? नक्कीच सर आतापर्यंत आपण आपली जी फॅमिली असते कुटुंब असतं पूर्ण तर जे आपले ग्रामीण भागातले जे कुटुंब असतात त्याला म्हणून आपण की
एक संपूर्ण माणसं तर कुठं पाहायचे, पण आपल्या घरात जे आपण प्राणी पाळतो, आपली शेळी असेल, बैल असेल, आपली गाय असेल, हे पण एक कुटुंबाचे सदस्य असतात. आणि ज्या वेळेस आपल्या चित्रपटामध्ये आपल्या नायकावरती खूप वाईट वेळ आलेली, तर त्यावेळेस त्याचा बैल, त्याचा फॅमिली मेंबर त्याच्या मदतीला कसा धावणार आणि त्याला कशा प्रकारे त्या बैलाची मदत झाली, हे आपण या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक बैलगाडा मालक, एक पैलवान, म्हणजे ही सगळ्यात जीवाला जीव देणारी माणसं आहेत. एक क्षेत्र आज मार्केटमध्ये खूप मोठे, आणि ही माणसं जीवाला जीव देण्यासाठी एक बैलगाडा मालक, एक पैलवान आपल्या मित्रासाठी, मैत्रीसाठी काय करू शकतो, हे आपण या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जसं तुम्ही सुरुवातीपासून सांगताय बैलगाडा शर्यत असेल आणि पैलवानकी असेल, या सर्वांना धरून हा सिनेमा बनवलाय. पण बैलगाडा शर्यत मागील काही वर्षांमध्ये तर असणारा बॅन असेल किंवा काही विविध गोष्टींमुळे चर्चेत होती. तर या क्षेत्राबद्दल तुमचं काय मत आहे, बैलगाडा शर्यतीबद्दल, आणि या क्षेत्राचं कसं योगदान काय लागलं? सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो सर, ज्यावेळेस माझा चित्रपट पूर्ण झाला, आपला रांगडा चित्रपट, आणि चित्रपट आपल्याला रिलीज करायचा होता, तर मी माझ्या बैलगाडा क्षेत्रातील 5 माझे जवळचे माणसं आहेत त्यांच्याकडे जाऊन बसलो की सर मला चित्रपट रिलीज करायचा आहे आणि मार्केटिंगला तुम्ही मला सहकार्य करा. तर जे माझे जवळचे मित्र परिवार आहेत त्यांनी एकदम सिंपल मला एक म्हणजे पर्याय सुचवला की आपण रांगडा केसरी बैलगाडा शर्यत म्हणून घेऊ शकतो का, की जेणेकरून तुझ्या चित्रपटाची खूप चांगल्या पद्धतीने मार्केटिंग होईल. आणि आपण बैलगाडा शर्यत घ्यायची तर त्याला एवढं बजेट, पैसे, खर्च, बक्षीस वगैरे द्यायला लागतील बैलगाडा मालकांना. तर बैलगाडा क्षेत्रात एक मी योगदान तुम्हाला सांगू इच्छितो की माझे जे बैलगाडा क्षेत्रातले मित्र आहेत 24 आणि 25 जूनला रांगडा केसरी बैलगाडा शर्यत टाकलं ढोकेश्वर या ठिकाणी झाली. खूप टॉपची, आजपर्यंत पारनेर तालुक्यातली खूप टॉपची बैलगाडा शर्यत झाली. तर सिनेमाच्या प्रमोशनची सुरुवात तुम्ही सांगितली जशी की आता झालेल्या शर्यतीतून झाली, पण नवीन कलाकार आहेत, तुम्हीही स्वतः बोलताय जसं दिग्दर्शनाचा तुमचा पहिलाच अनुभव आहे. आणि सिनेमा म्हटलं की बजेट सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. बजेटचं कसं केलं, कसं सगळी गणित कसं? ज्यावेळेस चित्रपट करायचं ठरवलं त्यावेळेस मला म्हणजे इतपत मला नव्हतं चित्रपट क्षेत्रात, पण करायचं होतं. फक्त माझ्या मनात जिद्द होती की मला चित्रपट करायचा आहे. आणि बजेटला म्हणजे सहसा मी तुम्हाला सांगू शकत नाही की वाईट अनुभव करून आपण संपूर्ण चित्रपटाचा बजेट उभं केलं. म्हणजे स्वतः माझी जमीन मी काय केली, आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी कसं फायनल संपूर्ण काही गोष्टी मी संपूर्ण प्रेसमधून बोलू शकत नाही. खूप क्रिटिकल कंडिशन मधून आपण चित्रपटाचं बजेट उभं केलं आणि चित्रपट पूर्ण करायचं. तुमचा चित्रपट जितका क्रिटिकली तुम्ही उभा केले तितका जास्त सक्सेसफुल असं सगळ्यांना वाटतं. तर जसं आता त्यांनी सांगितलं तुमच्या कास्टिंगसाठी भरपूर लोक आले, त्या कास्टिंग मधून तुम्ही आलात. मग इतक्या कास्टिंगसाठी झालं म्हणजे तुम्ही बघायला सांगितलं तुमचं क्षेत्र जे होतं ड्रायव्हिंग क्षेत्र होतं मागील काही वर्ष, त्याच्या आधी अजून वेगळं. तर नेमक्या क्षेत्रात आलात कसं, आणि ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये काय नेमकं तिथे नाही जमलं का, किंवा कसं प्रॉब्लेम्स काय? ड्रायव्हिंग क्षेत्रात संसार माझा जो चालवायसाठी, प्रपंच चालवायसाठी जेमतेम होतं, पण आवड मला लहानपणीपासून होती कलेची. मी मेमोग्री वगैरे करायचो, तर मित्रांना हसवायचो. तर काही मित्र म्हणायचे अरे तू चित्रपटात का जात नाही, पण जाणं माझ्यासाठी सोपं नव्हतं, जायचं कुठं तो प्रश्न होता. तर असंच काय म्हणतात ना, एक मार्ग दाखवणारा कुणीतरी भेटतो. तर एका मित्राने ऑडिशन द्यायला सांगितली. आता ती एक माझी पायरी झाली, दुसरी पायरी आयुब सर झाली. काही यांनी माझी कला बघून त्यांना वाटलं की हा कुठंतरी कलेचा कदरदार आहे किंवा कलाकार आहे, त्याला घेतलं पाहिजे. ही दुसरी पायरी झाली. तर आज जे काही मला कले क्षेत्रात जे नाव मिळेल ती यांची कृपा आहे, आणि तो जो एक मित्र होता सचिन म्हणून त्याची कृपा आहे. तू कॉलेजमध्ये दिसली की बारी फळी फोड झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला एक झलक दिली की फायनलला उतरल्यासारखं वाटतं. तू माझ्याकडे बघून हसली की 12 सेकंदात बाहेर झाल्यासारखं वाटतं. पण तुला टाळाटाळ करताना पाहिलं की अर्ध्या घाटात कांड चटकून बारीमधून वळून आल्यासारखं वाटतं. नाही चटकून देणार मी कांड, आणि बारी वळायचा विषयच नको घेऊ. तर ते कलेच्या क्षेत्रात आवड होती म्हणून गेलो, पण दैनंदिन जीवन जगण्याकरता मला खूप कष्ट करावं लागले. लॉकडाऊन पडलं टुरिस्ट लाईनला, तर मी समजा 10 वर्ष गाडी चालवली, पण लॉकडाऊन मध्ये सगळे आमचे जे मंदिराचे म्हणजे टुरिस्ट यायचे, साईबाबा म्हणा, शनी शिंगणापूर म्हणा, तिथंच काम केलेले जवळजवळ 12-15 वर्ष. तर मंदिर बंद असल्यामुळं मी 2 वर्ष अक्षरशः जे काम मिळेल ते काम केलं. पण त्याच्यामध्ये हमाली काम आलं, त्याच्यामध्ये भिगारी काम आलं. एक कष्ट एवढ्या खालच्या पातळीची केली की मी त्याला लाज नाही धरली. पण आज मला बरं वाटतंय
की माझ्या दगडासारख्या आयुष्याला एक शिल्पकार मिळाला, त्यांनी अशी मूर्ती बनवली आणि आज माझे काय आयुष्य घडत असेल ते कृपा आहे फक्त ह्या माणसाची. फारच म्हणजे इथे गप्पा मारताना यांच्याशी दिसून येते की यांची आपापसातली जी बॉन्डिंग आहे ती फारच चांगली आहे आणि त्यामुळे सिनेमाही तसाच असेल अशीच नक्की खात्री आहे. तर एकंदरीत तुमच्या सर्वांबरोबर गप्पा मारून फारच भारी वाटलं. जसं सिनेमाची गाणी ट्रेलर हिट होते तसा सिनेमा हिट व्हावा यासाठी आमच्या सर्व पुढारी टीम कडून तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही नक्कीच 12 जुलैला सिनेमा पहा आणि कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा पुढारी न्यूज.